तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या नेतृत्वात जलसंपदा खात्याचे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलजागृती यात्रेचं नियोजन केलेलं आहे. अहिल्यादेवींचं जलव्यवस्थापनामधील योगदान देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरी, घाट, तलाव यांचं मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं होतं. राज्यामध्ये अनेक दुष्काळी तालुके आहेत आणि या दुष्काळी तालुक्यांना सुजलाम सुफलाम करण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात जलसंपदा विभागाने घेतलेली आहे. या यात्रेची संकल्पना ही माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी मांडलेली आहे आणि खूप चांगलं नियोजन या यात्रेचं केलेलं आहे. 2 ठिकाणाहून यात्रा निघणार आहे. एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव जे सीना नदीवरती वसलेलं आहे चौंडी, या तीर्थक्षेत्र चौंडी गावातून एक यात्रा निघणार आहे. या यात्रेचा शुभारंभ हे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब हे करणार आहेत. सभापती माननीय राम शिंदे सर, खासदार माननीय रामराव वडकुते साहेब हे या यात्रेमध्ये शुभारंभासाठी उपस्थित असणार आहे. दुसरी यात्रा गोदा नदीचा उगम आणि अत्यंत पवित्र तीर्थस्थान त्र्यंबकेश्वर इथून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि कार्य सम्राट जलसंपदा खात्याचे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्र्यंबकेश्वरमधून होणार आहे. ही यात्रा चौंडीतून निघणारी यात्रा पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरमध्ये पहिल्या दिवशीचा मुक्काम करणार आहे आणि दुसऱ्या दिवशी शिर्डीमध्ये येणार आहे. त्र्यंबकेश्वरमधून निघालेली यात्रा ही नाशिक, सिन्नरहून संगमनेरला मुक्कामी येणार आहे आणि दुसऱ्या दिवशी संगमनेर येथून शिर्डीला मुक्कामी येणार आहे. शिर्डीमध्ये दोन्ही यात्रांचा संगम होईल आणि संगम झाल्याच्या नंतर शिर्डीमध्ये संध्याकाळी मोठी शोभायात्रा असेल. पहिल्या दिवशी नाशिकमध्ये शोभायात्रा असेल, संगमनेरमध्ये संध्याकाळी शोभायात्रा असेल. इकडं चौंडीमधून निघालेली यात्रा आहे ती यात्रा जेव्हा अहिल्यानगरला पोहोचेल तिथंही शोभायात्रा असेल आणि तिथून दोन्ही यात्रा एकत्रित येऊन तिथं संगम सोहळा शिर्डीमध्ये होईल आणि परत तिसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगर मार्गे म्हणजे शिर्डी, कोपरगाव, वैजापूर, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर आणि घृष्णेश्वरला मुक्कामी जाईल. घृष्णेश्वरमधून 28 एप्रिलला सकाळी यात्रा निघेल. घृष्णेश्वरमधून कन्नड, चाळीसगाव आणि धुळ्यात मुक्काम करेल. म्हणजे 25, 26, 27, 28 4 दिवस ही यात्रा महाराष्ट्रामध्ये असेल आणि 4 मुक्काम महाराष्ट्रात असतील. धुळ्यातून 29 तारखेला सकाळी यात्रा निघेल आणि मध्य प्रदेशमधल्या 2 जिल्ह्यामध्ये ही यात्रा जाईल आणि तिथं मध्य प्रदेशमधील सर्व अहिल्या भक्त या यात्रेचं स्वागत करतील आणि महेश्वरमध्ये सायंकाळी ही यात्रा पोचल्याच्या नंतर भव्य दिव्य स्वरूपात याचा समारोप होणार आहे. मी धन्यवाद देईन माननीय मुख्यमंत्री महोदयांना, धन्यवाद देईन राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना. त्यांनी खूप मेहनत घेऊन या यात्रेचं आयोजन केलेलं आहे. गिरीश महाजन साहेब हेही त्र्यंबकेश्वरला जलसंपदा खात्याचे मंत्री आहेत. माननीय छगन भुजबळ साहेब, नरहरी झिरवळ साहेब, तिथले सगळे आमदार
असं यात्रेचं स्वरूप आहे. आता आज आम्ही प्रेस घेण्याचं कारण असं आहे, सदाभाऊ खोत आणि मी आम्ही दोघंही त्र्यंबकेश्वरमधून या यात्रेमध्ये सहभागी होणार आहे आणि इथून महेश्वरपर्यंत आम्ही पूर्ण यात्रेमध्ये माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्यासोबत आणि जे सगळे वारकरी आहेत, गजनृत्य करणारी मंडळी आहेत, ओविकार आहेत, ढोलवादन करणारी मंडळी आहेत, कैपतीवाले आहेत, सगळे असे मोठ्या प्रमाणामध्ये या यात्रेचं स्वरूप असणार आहे आणि आम्ही मुक्कामी या यात्रेमध्ये सहभागी होतोय. हजारोच्या संख्येनं लोक या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. शेकडो गाड्या या यात्रेमध्ये सहभागी असतील. तर रस्त्यावरची सगळी लोक, आजूबाजूच्या परिसरातील सगळे अहिल्याभक्त हे मोठ्या प्रमाणात या जलजागृती यात्रेचं स्वागत करण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांनी उपस्थित राहावं अशी विनंती आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावं अशी विनंती. यात्रेचा उद्देश हा आहे की अहिल्यादेवींनी जे जल व्यवस्थापनासाठी काम केलेलं आहे ते जल व्यवस्थापनाचं काम लोकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, लोकांना त्याविषयीची माहिती असली पाहिजे. आता जल पंधरवडा सुरू केला आहे. 15 तारखेपासून महाराष्ट्रातील 30 वेगवेगळ्या नदीतून जलकलश हे चौंडीला आणि त्र्यंबकेश्वरला येणार आहेत. चौंडीतून अहिल्यादेवीच्या जन्मगावातील जी पुण्य भूमी आहे तिथली माती घेऊन ती माती महेश्वरला अर्पण केली जाणार आहे. आता याचा फायदा हा आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये जे दुष्काळी तालुके आहेत इथं खूप मोठ्या योजना सुरू आहेत आणि या योजनांचं काम जोरात सुरू आहे. आता उदाहरण तुम्ही जतचं बघताय, जतला 2000 कोटीचं काम सुरू आहे. आटपाडी आणि टेंबूचं 7000 कोटीचं काम सुरू आहे. तिकडं मानखटावला पाणी देणं असेल, सांगोल्याला राहिलेली गावं, जतची राहिलेली गावं, कवटेमंकाळ, खानापूर सगळीकडे कामं जोरात सुरू आहेत. मराठवाड्यामध्ये मराठवाडा वॉटर ग्रीड सारखं काम सुरू आहे. नदी जोड प्रकल्पाचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तर हे काम आणखी गतीनं व्हावं, लोकांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती व्हावी अशा पद्धतीची संकल्पना ही राज्य सरकारची आहे. आणि दुसरं महत्त्वाचं, अहिल्यादेवींचं जे जल व्यवस्थापनाच्या बाबतचं लोककल्याणकाराचं काम, तीर्थक्षेत्र विकसित करण्याचं काम, मंदिरांचा जीर्णोद्धार करणं, मंदिरांचं रक्षण करणं, तर हे खूप मोठं काम आहे. हे पुढच्या पिढीला माहीत व्हावं यासाठी भव्य दिव्य यात्रेचं स्वरूप हे राज्य सरकारनं आयोजित केलं आहे. आणि पहिल्यांदा अशी यात्रा निघते, चौंडी टू महेश्वर, गोदा टू नर्मदा, पहिल्यांदा असा एक कार्यक्रम राज्य सरकारच्या माध्यमातून राबवला जातोय आणि तो जन्मगावापासून त्यांच्या कर्मभूमीपर्यंत. आणि त्यामुळे या यात्रेला फार एक वेगळं महत्त्व आहे, वेगळं स्वरूप आहे. माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे. ते आता गावागावात त्यांच्या बैठका सुरू आहेत. आज ते छत्रपती संभाजीनगरला आहेत, काल ते नाशिकला होते. तर जलसंपदा खात्याचे, आता मी काल इंदूरहून आलो तर इंदूरलाही अधिकारी महेश्वरमध्ये काम सुरू आहे. मी इंदोरमधल्या अहिल्या भक्तांची काल बैठक घेतली आणि ते सगळे कामाला लागलेले आहेत. तिथंही मोठ्या प्रमाणात स्वागताची तयारी होते. यशवंतराव होळकर जे आता होळकर घराण्यातले जे वंशज आहेत हे पण त्र्यंबकेश्वरला येणार आहेत आणि ते पुढं महेश्वरला पण येणार आहे. 25 तारखेला सकाळी 10 वाजता या यात्रेचा शुभारंभ होईल दोन्ही ठिकाणाहून, चौंडी आणि त्र्यंबकेश्वर. आणि समारोप 29 तारखेला सायंकाळी 6 वाजता होईल. समारोपाच्या संदर्भात आणखी पाहुणे कोण कोण येणार आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदय आणि जलसंपदा मंत्री महोदय पाहुण्यांची सगळे संपर्क करतायत. तर ती माहिती आम्ही पुढे तुम्हाला देऊ. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.